नमस्कार, तुमचे हर्षा स्पेशलमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत लबाड वांग्याची भाजी। तर बघूयात आता। लबाड वांगे करून घेण्यासाठी सर्वात आधी आपल्याला रस्सा करून घ्यावा लागेल। तर रस्स्यासाठी मी हे अर्धी वाटी खोबरं किसून घेतलंय आणि ते आता भाजून घेऊ छान। खोबरं छान भाजून झालंय, आता कांदा भाजून घेऊ आपण। याला काढून घेते मी। मीडियम साइजचा एक मोठा कांदा घेतला, याला पण छान ब्राऊन होईस्तर आपण भाजून घेणार आहोत। आता हा कांदा छान परतला गेलाय, गार झालं की आपण मिक्सर मधून वाटून घेऊ। तर आता हा मसाला वाटून तयार आहे। रस्सा बनवून घेण्यासाठी मी कढई तापत ठेवली आहे, त्यात तेल घालून घेते। तेल तापू देऊयात। तेल छान तापलंय, तर याच्यासाठी मी 2 चमचे गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धणा पावडर, 2 चमचे मिरची मसाला आणि 2 चमचे कलर येण्यासाठी रसगुल्ला मिरची पावडर घेतली आहे। तर आधी ही टाकून घेऊ आपण। यातच आता हे वाटण टाकून घ्यायचं आणि मसाला व्यवस्थित फ्राय होऊ देऊ। आता मसाला फ्राय होतो तोपर्यंत आपण मोदकाचं सारण बनवून घेऊयात। थोडंसं तेल घालून घेते पॅन मध्ये। आता तेल हे थोडं तापलंय, यात मी 2 चमचे खसखस घालून घेते। एक चमचा जिरं घालून घेते। व्यवस्थित फ्राय झालंय। यातच हे 2 मीडियम साइजचे कांदे बारीक कापून घेतले, ते पण आपण फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा फ्राय होतो तोपर्यंत आपण पारीसाठी बेसन घेतलेलं आहे, मी भिजवायचंय। त्याच्यात 1 चमचा तिखट, हळद आणि मीठ टाकून पोळीसाठी कणिक भिजवतो तसं भिजवून घ्यायचं आहे। या प्रकारे हा गोळा भिजवून तयार आहे। आता हा कांदा पण छान ब्राऊन झालेला आहे, काढून आता यात खोबरं भाजून घेऊ। अर्धी ते पाऊण वाटी खोबरं किसून घेतलंय आणि ते पण आपण भाजून घेऊ छान। खोबरं पण भाजून तयार आहे। आता हे खोबरं थोडंसं आपण हातानेच असं कुस्करून घ्यायचंय। हे पाय हाताने छान बारीक होतंय, मिक्सर मध्ये एकदम चुरावून जातो त्याचा आणि तेल सुटायला लागतं, त्यामुळे याला हातानेच असं छान कुस्करून घ्यायचं आहे। आता याच्यात काही मसाले घालून घेऊ। आधी चवीनुसार मीठ घालून घेऊ, थोडीशी हळद, धना पावडर, गरम मसाला, मिरची पावडर टाकून घेऊ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पाय सर्व मसाले एकजीव छान झाले, मिक्स झाले। आता आपण जी वांगी आहेत ती करायला घेऊयात। मसाला पण छान फ्राय झालाय, साइडने तेल सुटायला लागलंय। थोडं पाणी घालून घेते आणि पाणी टाकून घ्यायचंय। तुम्हाला रस्सा जितका पातळ वगैरे लागतो त्यानुसार पाणी टाकून घ्यायचंय। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। रस्स्याला छान उकळ आलेली आहे। आता आपण वांगी बनवून घेऊयात। वांगी बनवून घेण्यासाठी पिठाचा मी एक एवढा गोळा घेतलाय आणि त्याला लाटून घेऊ। आता याप्रमाणे ही पारी मी लाटून घेतली आहे, यात सारण भरून घेऊ। आणि मोदक कसं बनवतो तसं बनवून घ्यायचं आपल्याला मोदक। तयार आहे लबाड वांग। ह्याप्रमाणे सर्व पिठाचे बनवून घेऊ। तर ह्याप्रमाणे हे वांगी बनवून तयार आहेत। आता ह्या उकळत्या रश्यात आपण एक एक टाकून शिजू द्यायचं त्याला छान।
आता ही भाजी तयार आहे. आता आपण हिला सर्व करून घेऊयात. तर अशा प्रकारे ही भाजी तयार आहे आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीजसाठी हर्षा स्पेशल हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.